आज आपण पाहणार आहोत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संवेदनशील विषय। भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा वाद निर्माण झालाय। त्याचं नाव आहे चिकन नेक। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी बांगलादेशला 2 चिकन नेक असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरवर चर्चा करणाऱ्यांना इशारा दिलाय। या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील तणाव वाढलाय। चला जाणून घेऊया यामागील संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांनी चीनला भेट दिली। याच दौऱ्यादरम्यान भारताच्या ईशान्येकडील भागाला लँडलॉक म्हटलं। चीनची अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर भारताच्या पूर्वेकडील राज्यांसाठी बांगलादेश हा महासागराचा एकमेव संरक्षक असंही म्हटलं। त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी थेट बांगलादेशला इशारा दिलाय। बांगलादेशकडे एक नव्हे तर 2 चिकन नेक आहेत, मात्र हे दोन्ही चिकन नेक भारतापेक्षा जास्त असुरक्षित आहेत। याच चिकन नेक वरून भारत बांगलादेश यांच्यात वादाची ठिणगी उडाली आहे। आता चिकन नेक म्हणजे काय सांगते, तर भारताचा सिलीगुडी कॉरिडॉर जो 22 ते 35 किलोमीटर रुंदीचा एक अरुंद भूभाग आहे। हा भारताच्या ईशान्येकडील राज्यांना मुख्य भूमीशी जोडणारा एकमेव मार्ग आहे। हा भाग भौगोलिक आणि रणनीती दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉर पेक्षा बांगलादेशचे दोन्ही चिकन नेक असुरक्षित असल्याचा दावा हिमंत बिस्वा यांनी केलाय। बांगलादेशचा 80 किलोमीटरचा उत्तर बांगलादेश कॉरिडॉर आणि 28 किलोमीटरचा चटगाव कॉरिडॉर असे 2 कॉरिडॉर आहेत। उत्तर बांगलादेश हा 80 किलोमीटर लांबीचा आहे। हा कॉरिडॉर दक्षिण दिनाजपूर ते दक्षिण पश्चिम गारो हिल्स पर्यंत आहे, तर चटगाव हा दक्षिण त्रिपुरापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आहे। हा बांगलादेशच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीला जोडणारा एकमेव मार्ग आहे। सध्या तरी बांगलादेशमध्ये अस्थिरता आहे। राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर बांगलादेश भरडला जातोय। त्यातच मोहम्मद युनूस यांनी चिकन नेकचा मुद्दा मांडलाय। त्यामुळे जर बांगलादेशने भारताच्या चिकन नेकवर हल्ला केला तर भारत बांगलादेशच्या दोन्ही चिकन नेकवर हल्ला करेल, असा इशाराच हिमंत बिस्वा यांनी बांगलादेशला दिलाय। हा इशारा देतानाच बिस्वा यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्यांचाही उल्लेख केला। त्यासाठी त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा खास उल्लेख केलाय। भारतावर हल्ला करायचा असेल तर बांगलादेशला 14 वेळा जन्म घ्यावा लागेल, असाही दम भरलाय। तसंच बांगलादेशच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। भारत बांगलादेश यांच्यातील चिकन वाद हा फक्त शाब्दिक वाद नाही, तर त्यामागे राजनीती, भौगोलिक आणि राजकीय कारणं देखील आहेत। त्यातील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे चीन बांगलादेशला करत असलेली मदत। चीन बांगलादेशला लाल मोनी रहाट येथील दुसऱ्या महायुद्धातील हवाई तळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी मदत करत आहे। हा तळ भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉर पासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंता वाढली आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधाचा इतिहास संमिश्र आहे। 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली होती। मात्र अलीकडील काळात सीमावाद, स्थलांतर आणि व्यापार यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय। याचा भारत बांगलादेश व्यापारावरही परिणाम होऊ शकतो। चीनच्या बेल्ट अँड रोड योजनेतील 40 अब्ज गुंतवणुकीमुळे बांगलादेशचा फायदा होऊ शकतो, तर भारतानं व्यापारी निर्बंध कडक केल्यास बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो। एकूण या सर्व पार्श्वभूमीवर हिमंत बिस्वा यांचा बांगलादेशला दिलेला इशारा हा महत्त्वाचा ठरतोच। त्याचबरोबर चीनलाही संदेश दिला गेलाय। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।